आयुर्वेदामध्ये काश्य थाली हा एक प्रकार आहे। काश्य थाली म्हणजे काय की जर समजा काश्य थालीवर नारायण तेल आपण त्यावर टाकलं आणि तुमचे तळपाय आणि तळहाताला जर 1000 वेळा जर ते चक्र फिरलं देत ना तर ते नारायण तेल तुमच्या मेद मांस आणि हड्डीपर्यंत पोहोचतं आणि आपल्या शरीराचे जे मज्जातंतू आणि मज्जारज्जू आहेत त्याला स्टिम्युलेट करतंय। म्हणजे जे एंडोक्राइन सिस्टम आहे आपली, जे अंतःस्रावी ग्रंथी आहेत, ज्या अंतःस्रावी ग्रंथी संपूर्ण शरीराचं पालनपोषण करतात, तर त्या अंतःस्रावी ग्रंथींना चालना मिळतं आणि पर्यायी सर्व रोगाचा नाश होतो। मित्रांनो, तुम्हाला पॅरालिसिस असो की वातीचा त्रास असो की तुम्हाला कुठलाही त्रास असो, शरीरामधला कुठलाही त्रास असो, तुमच्या शरीराची स्वयंचलित अंतःस्रावी ग्रंथी काम करण्यासाठी ह्या काश्य थालीचा उपयोग केला जातो। 1000 वेळा आपण हाताने फिरू शकत नाही, परंतु विशिष्ट सिद्ध केलेलं नारायण तेल आणि जर ह्यामध्ये आपण तशा पद्धतीचं आपण घर्षण केलंय क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, तर शरीरामधले टॉक्सिन सर्व बाहेर पडतात आणि एंडोक्राइन सिस्टीम जी आहे ती कार्यरत होते, प्लस मज्जातंतू मज्जारज्जू शरीरामधले सर्व ऍक्टिव्ह होतात। अशी हे काश्य थाली हे आपल्या पुरातन आयुर्वेदामध्ये ह्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। ती काश्याचीच असली पाहिजे, कारण की नारायण तेल आणि कासं ह्या दोघांचा संयोग होऊन जे तेल तुमच्या मेद मांसामध्ये घुसतंय ते काश्याला घेऊन जातंय आणि आपल्या शरीराचा सर्व रोग नाशक म्हणजे टू स्टिम्युलेट द एंडोक्राइन सिस्टम ऑफ द बॉडी। आता हा आपण शिवधाम सरकारमध्ये पंचकर्मामध्ये टाकलेला हा एक विधी आहे। हा तुम्ही कुठल्याही रोगाचे असाल, डायबिटीजच्या रुग्णांना तर आम्ही एक असा काढा तयार करतो आणि तो काढा जर तुम्ही असा घासला गेला पायावर तर डायबिटीज जर तुमची 500 असेल तर तिथंच तुमचे 200 होऊन जातात त्वरित लगेच त्या 20 मिनिटामध्येच। तर ह्या पंचकर्माचा शिवधाम सरकारमध्ये आपण लाभ घ्यावा।